गृहिणीला उपयोगी पडतील अशा किचन टिप्स. 1. अद्रक लसूणची पेस्ट तयार केल्यावर त्यात 1 चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते. 2. लाटणे. फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्याला चिटकत नाही. 3. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत. 4. काजू व इतर ड्रायफ्रुट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंगा टाकाव्यात. 5. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. 6. स्वयंपाक करताना जळलेली भांडी काढण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतात. 7. बागकाम वगैरे केल्यानंतर हातात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमच्याभर गोड्या तेलात चमच्याभर साखर मिसळून हातावर रगडा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. 8. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून त्यात बरे वाटेल. 9. घरातील कोणताही पंखा किंवा एक्झॉस्ट फॅन स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन पुसून काढा. 10. भाजी फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्यामध्ये ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. 11. कपड्यातील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्यावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे स्वच्छ धुवा. 12. डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावरती चांगला फिरवावा. 13. हिवाळ्यात खोबरेल तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्ट्रोल ऑइलचे 2 ते 3 थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. 14. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे वाटी तसेच ठेवू नये. एकाच्या 2 वाट्या करून उडदाच्या डाळीत ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी लागत नाही व त्या चांगल्या राहतात. 15. तोंडात फोड झाल्यास एका हाताचा बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा. तोंडाला आराम पडेल. 16. लाल मिरची दळाला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग तसाच राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावे. 17. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. 18. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा. पोळ्या हलक्या होतात. 19. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा रवा भाजून घ्यावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा. शिरा जास्त चवदार होतो. 20. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. 21. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर भाजून लाडू करावेत. 22. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते व बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकता वाढते आणि लाडू पचायला हलके होतात तसेच खमंग होतात. 23. गोड बुंदी, बर्फी, लाडूचे तुकडे उरल्यास
दूध व ब्रेड घालून खीर किंवा त्याचे पुडिंग करावे. 24. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व नंतर साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की ती फेसलेला चक्का त्यात घालावा व चांगले कालवून घ्यावे. 25. आंब्याचा रस. श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास त्याची चव वेगळी लागते. 26. गुलाबजाम हमखास चांगले होण्यासाठी खवा मिसळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिजतो आणि गुलाबजाम हलके होतात. 27. मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. 28. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. 29. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. त्यामुळे ताक आंबट होत नाही. 30. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्यात सोडा घालण्याऐवजी 4 ते 5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे. चणे चांगले मऊ होतात. थँक्यू. असाच सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.